मध्ये प्रभू रामरायाच्याही लक्षात नाही, पण जेव्हा लक्षात मात्र आलं, आपलं राजा दशरथाच्याही लक्षात नाही, जेव्हा राजा दशरथाच्या लक्षात आलं तेव्हा राजा दशरथ असा विचार करायला लागला की ही दोन भावंड आजोळी गेलेली आहेत, पण हरकत नाही, वशिष्ठ मुनींनी सांगितलेलं आहे तात्काळ काय कर, तू योग राज्याभिषेक करून घे. ही गोष्ट मात्र प्रभू रामरायांना त्यांच्या कानावर घालण्यात आली की श्रीरामा, आता तू अधिकारी झालेला आहेस, तू कळता झालेला आहेस. वडिलांना असं वाटतं ना, आणि वडिलांना सांगावं, वडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे तू कळता झालेला आहेस, तू हे बघा, कोणत्याही घरी तुम्ही गेलात ना तर घरातले जे वडील असतात ना, वडील ते आपल्या मुलाबद्दल काय सांगतात माहितीये, काय नाव म्हणजे बिंडोके, काय म्हणतात आपल्या मुलाबद्दल. माझ्या तरी कानावर असे आपण गेलं ना, आपण विचारलं ना, काय हो तुमचा मुलगा, काय नाव म्हणले, बिंडोके. एवढे पैसे खर्च करतो, तिकडून आई येते आतलं, अहो ते म्हणतात ते खरंच कार्ट आमचं जन्माला आलं नसतं तर बरं झालं असतं. आपण आपल्या मुलाच्या बद्दल बोलतोय, कोण असतात जवळचेच कोणतरी नातेवाईक असतात, त्यांना पण ऐकायला बरं वाटत नाही, पण ते आपले ऐकतात. काय काय ना तर अजून चांगलं वाटतं, ते अजून काढतात. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला मी एक पहिली गोष्ट सांगतो, आपल्या मुलांमुलीबद्दल जर काय बोलायचं असेल ना तर त्यांचं कौतुकच करा, चांगलंच बोला, आपल्या नातेवाईक संबंधित लोकांच्या समोर चांगलंच सांगा, भले तो इकडे तिकडे असेल, पण काय बोलायचं, माझा मुलगा ना काय सांगू तुम्हाला, माझ्या मुलगांना काय सांगू तुम्हाला, माझ्या मुलाबद्दल प्रश्नच नाही, माझ्या मुलीचा तर प्रश्नच नाही. त्या मुलाच्या समोर पण तसंच बोललं पाहिजे, मुलीच्या समोर पण. मुलाच्या समोर जर आपण म्हटलो बिंडोका, तुला कधी रे अक्कल यायची, गाढवा, शिंच्या, नालायका, असे आपले शब्द ते पोरगा ऐकतो. आता तुम्ही मला सांगा, हे सगळे शब्द मी सांगितलं रिॲक्शन रूपानं आपल्याकडे येतात. तोच मुलगा हे शब्द ऐकता 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 तो मोठा झाल्यानंतर बाप मित्रांना सांगतो, माझा बाप एक नंबरचा नालायक. कुठं शिकला देऊन, आयुर्वेद देऊन शिकला का, काशीला गेला होता शिकायला. बाप सवय, पण जर बाप म्हणला माझा मुलगा, काय तुम्हाला सांगू, माझा मुलगा आमच्या वाडीत नाही हो, आमच्या गावात नाही हो, आमच्या पाहुण्या रावळ्यात नाही, तो बाप मुलगा पण तेच म्हणणार, माझ्या वडिलांचं काय सांगतो, माझे वडील हे सगळं जे आहे ते माझ्या वडिलांमुळे हो. हे साधी सिंपल गोष्ट आहे, याच्यासाठी काय संस्कृतचे पाठ करायला पाहिजे, विष्णू सहस्रनाम पाठ करायला पाहिजे, याच्यासाठी विष्णू सहस्रनाम असं म्हणतात, आणि झालं ते मूर्खा कुठे गेला पोराला म्हणतात, आणि ते म्हणून उपयोग काय. राजा दशरथानं सांगितलं, माझ्या रामाला आता योग राज्याभिषेक करायला हरकत नाही, पण माझा राम अधिकारी झालेला आहे, माझा राम म्हणजे अयोध्येचं राज्य सक्षमपणे सांभाळणारे झालेलं आहे. मंडळी, ही रामकथा आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर प्रभू रामराया पण हरकत नाही. मग मात्र वशिष्ठाने सांगितलं की या दोघांना आम्हाला उद्देश करावा लागला. कुणाला? राज्य सांभाळायचे. मग प्रभू रामाला नाही नुसता उद्देश, रामाच्या बरोबर ते राज्य चालवायला त्याची अर्धांगिनी पण असणार, या दोघांना उपदेश करावा लागेल असं म्हटलेलं आहे, दोघांना. म्हणून हे बघा, घराची चावी द्यायला हरकत नाही, घराची चावी द्यायला हरकत नाही, किंवा घराची जबाबदारी द्यायला हरकत नाही, पण त्यांना आपण कळत नकळत शिक्षण दिलं पाहिजे. आणि ते शिक्षण देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरुचं महत्व अपरंपार आहे हो. मी तुम्हाला कसं सांगू, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा Wow.
गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी, काया काशी गुरुपदे